मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी केला शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव. आणि आत्मा योजनेसाठी शासनाकडून निधी मंजूर. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. कृषी क्षेत्रातल्या दैनंदिन कामकाजात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर द्यावा असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरून नुकत्याच झालेल्या 29व्या मंत्रज्ञानाची साथ मिळाली तर कृषी क्षेत्रात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील असंही पंतप्रधान पुढे म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं अवकाशात पाठवलेल्या 104 उपग्रहांपैकी कार्टोसॅट 2D हा उपग्रह कृषी क्षेत्राला लाभदायक ठरणार असून या उपग्रहाद्वारे जलस्रोत पायाभूत सुविधा विकास करता येईल अशी माहिती देखील पंतप्रधानांनी दिली. कठीण परिस्थितीतही देशातल्या शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन घेतलं असल्यानं शेतकऱ्यांचे पंतप्रधानांनी आभारही या भाषणात मानले. कृषी विस्तारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आत्मा योजनेसाठी राज्य हिश्शापोटी 9,22,00,000 रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं नुकतीच मंजुरी दिली. आत्मा योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, अभ्यास सहलींचं आयोजन करणं तसंच विविध जनोपयोगी योजना राबवण्याचं काम राज्यात केलं जातं. या योजनेची अंमलबजावणी करताना महिला, मागासवर्गीय तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत. राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं तुरीचं उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झालं आहे. केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेअंतर्गत आधारभूत दरानं राज्यात तुरीची खरेदी होत असून पणन विभागानं आतापर्यंत 125 खरेदी केंद्रांवर 9,92,839 क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत ही केंद्र सुरूच राहणार असल्याचं पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड या खासगी कंपनीच्या वतीनं माय अॅग्री गुरु हे अँड्रॉइड मोबाईल ॲप नुकतंच सुरू करण्यात आलं आहे. हे ॲप डिजिटल इंडिया चळवळीचा एक भाग असून यात पिकांविषयी माहिती, बाजारपेठेतल्या उत्पादनांची वाजवी किंमत, हवामान यासह सर्व गोष्टींची माहिती मिळेल. याखेरीज या ॲपवरून शेतकऱ्यांना शेती तज्ज्ञांशी संवाद साधून शेती प्रश्नांवर विश्वासार्ह उपाययोजनांची देवाणघेवाण करता येईल असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक शर्मा यांनी माय अॅग्री गुरु या ॲप संदर्भात माहिती देताना सांगितलं. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गाजर कमाल 2,000 रुपये प्रति क्विंटल, किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल. टोमॅटो 6,400, 600. मटार 3,000, 3,000. सिमला मिरची 3,000, 2,000. गवार 4,500, 4,000 आणि कोबी कमाल 600 रुपये प्रति क्विंटल, किमान 400 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता पाहूयात हवामान वृत्त. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 10.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कोकणात 1-2 ठिकाणी येत्या 24 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी कमाल तापमानातील वाढ लक्षात घेऊन फळबागा व भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या फळझाडांचे उन्हापासून संरक्षण करण्याकरता सावली करावी. कोकणात वांगी, मिरची, कोबी, नवलकोल इत्यादी पिकांच्या रोपवाटिकेवर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव दिसून येताच मॅलाथिऑन 20 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात किंवा डायमेथोएट 12 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मध्य महाराष्ट्रात पक्व झालेल्या ज्वारी, हरभरा, करडई, गहू इत्यादी रब्बी पिकांची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेत करावी. उन्हाळी सूर्यफूल व भेंडी पिकाची लागवड रुंद सरी वाफ्यावर करावी, म्हणजे पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. मराठवाडा विभागात हळद काढणीनंतर सावलीत साठवण करावी. काढणीनंतर 5 दिवसांमध्ये हळद शिजवावी. तापमानात होत असलेल्या वाढीमुळे गहू पिकावर कोळी या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 80 WP 2 ग्रॅम किंवा डायमेथोएट 1.5 मिलीलिटर किंवा डायकोफॉल 1 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. विदर्भात गहू पिकावर 2% युरियाची फवारणी करावी. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास 21 दिवसांनी ओलितासोबत हेक्टरी 40 किलो नत्राची मात्रा द्यावी. ओलितासाठी संवेदनशील अवस्थेमध्ये म्हणजेच पेरणीनंतर 45 ते 65 दिवसांनी संरक्षित ओलीत द्यावे. उन्हाळी तिळाची पेरणी आटोपली असल्यास पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. टरबूज, खरबूज व काकडी पिकांची लागवड करावी. टरबूजाची लागवड करण्यासाठी शुगर बेबी, अर्का ज्योती, अर्का माणिक यापैकी एखाद्या वाणाची निवड करावी. धन्यवाद. आणि आता जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 37, किमान 22 अंश सेल्सिअस. पुणे 35-12, नागपूर 36-15, औरंगाबाद 35-16, सोलापूर 37-15 आणि नाशिक कमाल 35, किमान 13 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या रोजच्या जेवणामध्ये भाज्यांचा समावेश होतच असतो. याच भाज्यांमधून आपल्याला पोषक तत्व, जीवनसत्व आणि प्रथिनं ही भरपूर प्रमाणात मिळत असतात. काही भाज्या, कडधान्य, बिया यांचा उपयोग जीवनोपयोगी वस्तूंमध्येही करण्यात येतो आणि त्याचमुळे त्यांची दर्जा आणि प्रतही वाढते. मग हीच जर दर्जा आणि प्रत भाजीपाला पिकासाठी वाढवायची असेल तर गरज आहे लागवड करण्याची. मग ही लागवड कशा प्रकारे करायची, त्याची काळजी, व्यवस्थापन कशा प्रकारे घ्यावं या संबंधितच आजचा आपला विषय आहे भाजीपाल्याचे उन्नत वाण व लागवड तंत्र. आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत भाजीपाला संशोधन अधिकारी म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असलेले डॉक्टर कैलास शिंदे सर. नमस्कार सर. नमस्कार. खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमात. चला तर मग मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. सर, सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की भाजीपाल्याचं महत्त्व असं काय आहे? भाजीपाला पिके ही दररोजच्या आहारात लागणारा मुख्य घटक आहे. यामध्ये प्रामुख्याने आहारशास्त्रज्ञांनी आपल्याला अशी शिफारस केली की प्रत्येक व्यक्ती प्रतिदिन 280 ग्रॅम भाजीपाला प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे. तसेच भाजीपाला पिके ही आहाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये क्षार, जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात मनुष्याच्या पोषणासाठी मिळत असतात. तसेच भाजीपाला पिके ही अल्प भांडवलावर थोड्याशा कालावधीत अधिक उत्पन्न देतात, म्हणून अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय चांगली महत्त्वाची बाब आहे. तसेच सध्याचा विचार करता वाढती लोकसंख्या, शहरीकरण, राहणीमान यांचा जर विचार केला तर भाजीपाला पिकांना अतिशय महत्त्वाची मागणी राहणार आहे. तसेच ही पिके आपल्याला अधिक उत्पन्न मिळवून देतात. तसेच शेतकऱ्यांनाही थोड्याशा कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन मिळवून दिल्यामुळे अतिशय फायदेशीर आहेत. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने यामध्ये जमीन कशी असावी किंवा इतर घटक जे आहेत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, या सगळ्या बाबींचा विचार करून जर योग्य व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला या भाजीपाला पिकापासून चांगले उत्पादन मिळते. तसेच
मुख्य पीक कांदा आहे. कांदा हा 4,68,000 हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो. तसेच वांगी 30,000, टोमॅटो 50,000, भेंडी 23,000, कोबीवर्गीय भाज्या 36,000, तसेच इतरही भाजीपाला थोड्याफार मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीने घेतला जातो. सर, जसा आजचा आपला विषय आहे की उन्नत वाण, तर भाजीपाला उन्नत वाण ह्याविषयी आम्हाला जर थोडक्यात माहिती सांगा. प्रथमतः भाजीपाला जर आपल्याला घ्यायचंच असेल तर पहिली मुख्य पायरी म्हणजे भाजीपाल्याचे सुधारित वाण किंवा संकरित वाण वापरणे अतिशय फायद्याचे आहे. आपल्या संतांनी म्हटलेच आहे किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे खात्रीशीर ठिकाणाहून जर आपण बियाणे घेतले तर निश्चितच आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते. आता प्रथम पीक वाईज हे आपण जर विचार केला तर कांद्यामध्ये हंगामानुसार जाती वापराव्या लागतात. खरीप हंगामामध्ये फुले समर्थ, बसवंत 780, तसेच रब्बी हंगामामध्ये N241. तसेच वांग्याचा विचार केला तर वांग्यामध्ये कृष्णा, फुले अर्जुन हे संकरित वाण आहेत. तसेच भरीत करण्यासाठी म्हणून फुले हरित हा वाण आहे. तसेच कारली पिकामध्ये फुले ग्रीन गोल्ड आहे. तसेच मिरची पिकामध्ये फुली ज्योती हा वाण आहे. तसेच टोमॅटो या पिकामध्ये फुली राजा हा संकरित वाण आहे. तसेच दुधी भोपळ्यामध्ये सम्राट, काकडीमध्ये हिमांगी, लसणामध्ये फुली निलिमा, गवारमध्ये फुली गवार व इतर भेंडीमध्ये फुली विमुक्ता की जे हळद्या रोगास प्रतिबंध आहे. तसेच फुले उत्कर्षा. तसेच इतरही सर्व पिकामध्ये असे उन्नत, सुधारित आणि संकरित वाण आहे. याचा जर आपण लागवड केली तर निश्चितच आपल्याला स्थानिक वाणापेक्षा अधिकच उत्पादन मिळते. तसेच हे जे वाण आहेत ते जास्त उत्पादन देतातच. तसेच रोग व किडीस प्रतिकारक असल्यामुळे शेतकरी बांधवांना या गोष्टीचा चांगला फायदा होतो. नक्कीच. जसं सर आता तुम्ही सांगितलं की हे जी तुम्ही उन्नत वाणं सांगितले ज्याच्यातनं जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या करणं शेतकऱ्याला खूप गरजेचं आहे. जसं की भाजीपाल्यांसाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचं असावं याबद्दल काय सांगा. जमीन निवडताना अतिशय महत्त्वाची पहिली गोष्ट की जमीन हे हलकी, मध्यम, भारी किंवा काळी कसदार असावी. तसेच जमीन निवडताना प्रथम आपण जमिनीचे जे पृथक्करण करायचं असतं ते पृथक्करण केलं पाहिजे. म्हणजे विविध प्रक्रिया ज्या असतात, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जमिनीचं सॅम्पल घेऊन त्याचा आपल्याला अहवाल मिळतो. ह्याच्यात खते किती आहेत किंवा कोणती पिके घ्यावीत, अशा पद्धतीने आपण जर जमिनीची तपासणी केली तर निश्चितच आपल्याला या गोष्टीचा चांगला फायदा होतो. तसेच त्याला पाणी पुरवठ्याची व्यवस्था पाहिजे की जेणेकरून आपल्याला गरज भासेल त्यावेळी पिकांना पाणी देता येईल. तर अशा तऱ्हेने जमीन, तसेच हवामान, हंगामानुसार भाजीपाला निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे. खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात आपण वेगवेगळी पिके घेतो. खरीप हंगामातील भाज्या, तसेच रब्बी हंगामातील भाज्या आणि उन्हाळी हंगामातील भाज्या, अशा पद्धतीने जर आपण हंगामनिहाय भाजीपाला पिकांची निवड केली तर निश्चितच आपल्याला त्या हंगामाप्रमाणे चांगले उत्पादन मिळू शकते. पण मग आता हे झालं जमीन आणि हवामानाबद्दल, पण जर मला भाजी पिकांची रोपवाटिका बनवायची असेल तर त्यासाठीचं व्यवस्थापन कशा प्रकारे करणं गरजेचं आहे. भाजीपाला रोपवाटिका करताना मुख्य म्हणजे कोणत्या भाजीपाला पिकांची आपल्याला रोपवाटिका करावायची आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, कोबीवर्गीय भाज्या इत्यादींची आपण रोपे तयार करतो. यामध्ये प्रामुख्याने आपण प्रथमतः खात्रीशीर ठिकाणाहून बियाणे आणायचे व ते रोपवाटिकेत आपण ते तयार करायचे आहे. साधारण 3 बाय 2 मीटर आकाराचे गादी वाफे तयार केली तर यामध्ये शेणखत, सुफला, ब्लायटॉक्स किंवा फोरेट ग्रॅन्युल्स हे टाकून गादी वाफे व्यवस्थित करावेत व असे लाईन ओढून त्यावर पातळ बी पेरायचे आहे. यामध्ये आता वांग्याची रोपे आपण टाकली तर त्याचे संकरित वाण असेल तर 150 ग्रॅम बियाणं लागते व 45 दिवसात रोप तयार होते. कांद्याचं असेल तर साधारण 2 महिने लागतात व हे जे 8 ते 10 किलो बियाणं लागते. मिरचीचे हे 45 दिवस लागतात. टोमॅटोला साधारण 3 ते 4 आठवडे कालावधी लागतो. तर ह्या पद्धतीने आपण बी टाकून त्या रोपांची जर समजा खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण अशी काळजी घेतली, तसेच याच्यावर शेडनेटचा जर वापर केला तर जर उन्हापासून संरक्षण होते. तसेच जे काही रस असणाऱ्या किडी आहेत ह्याच्यापासूनही आपण जर शेडनेट वापरले तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा होतो व रोपे चांगली जोमदार तयार होतात, निरोगी होतात व अशी रोपे आपण मुख्य शेतात लावल्यानंतर आपल्याला ह्याच्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. रोपवाटिकेसाठी हे म्हणणं वावगं नाही ठरणार की तो आधारस्तंभ आहे की त्याच्यावरतीच म्हणजे भक्कम पाया आहे तो आणि त्याच्यावरूनच त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं. सर, मग ह्यासाठी जेव्हा भाजीपाला पिकांचं मला उत्पन्न घ्यायचं आहे त्याच्यासाठी पूर्व लागवडीमध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण
पूर्वतयारी करत असताना ज्या भाज्या बियापासून लावतात, तर उदाहरणार्थ वेलवर्गीय भाज्या, घेवडा असेल, गवार असेल, भेंडी असेल, तर ह्याला आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने 22 टीन असेल, थायरम असेल, 3 ग्रॅम प्रति किलो या बियाणं चोळावे. तसेच जर जे भाज्या आपण रोपांपासून तयार करतो, अशा उदाहरणार्थ वांगी, मिरची, टोमॅटो, कांदा किंवा कोबीवर्गीय भाज्या ह्यांची रोपे आपण इमिडाक्लोप्रिड 10 मिली प्लस 22 टीन 10 ग्रॅम या सोल्युशन तयार करून 10 लिटर पाण्यात ह्यामध्ये जर बुडवून लावली तर निश्चितच आपल्याला जे कीड आणि रोग येणार आहेत मुख्य शेतामध्ये यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते. नक्कीच. पण मग जर या भाजीपाला पिकांची मला लागवड करायची असेल तर मग त्या लागवडीचं अंतर किंवा बियाण्यांचं प्रमाण किंवा जर खतांचा वापरही करायचा असेल तर तो कशा प्रकारे करावा? यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला आपण कोणता भाजीपाला घेणार आहे यावर अवलंबून असते. साधारणपणे लागवड अंतर ठरवताना समजा वांगे असतील तर 90 बाय 90 सेंटीमीटरवर लागवड करावी, किंवा कांदा असेल तर 15 बाय 10 सेंटीमीटरवर लागवड करावी, किंवा मिरची असेल तर 60 बाय 45 सेंटीमीटरवर, किंवा संकरित वाण असतील तर जास्त अंतर ठेवावे, सुधारित वाण असतील तर त्याच्यापाड्यात थोडे अंतर कमी ठेवले तरी चालू शकते. यामध्ये प्रामुख्याने बियाण्याचा जर विचार केला तर कांद्यासाठी 8 ते 10 किलो बियाणे लागते, वांग्यासाठी संकरित असेल तर 150 ग्रॅम, सुधारित असेल तर 500 ग्रॅम लागते, टोमॅटोचं 500 ग्रॅम किंवा संकरित असेल तर 150 ग्रॅम, तसेच मिरचीचे साधारण 1 किलो बियाणे लागते. वेलवर्गीय भाज्या असतील तर साधारणपणे 2.5 ते 3 किलो बियाणे पुरेसे होते. वर खत मात्रेचा जर विचार केला तर यामध्ये नत्र, स्फोरद, पालाश हे आपल्याला द्यावे लागते. लागवडीच्या वेळेस शेणखत, निम्मे नत्र, स्फोरद व पालाश ही खते लागवडीच्या वेळी द्यावीत. व राहिलेले जे निम्मे नत्र आहे ते समान 3 हप्त्यामध्ये लागवडीनंतर 1 महिन्यांनी, 2 महिन्यांनी व त्या किंवा 3 महिन्यांनी त्या पिकास हप्त्याने दिले तर नत्रयुक्त खते पिकास लागू पडतात व त्या अवस्थेमध्ये दिले तर निश्चितच आपल्याला त्यापासून चांगलं उत्पादन मिळू शकते. नक्कीच. पण जसं तुम्ही आता उल्लेख केलात की वेलवर्गीय भाज्या, तर मग वेलवर्गीय भाज्यांच्या पिकांसाठी मला कोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे? वेलवर्गीय भाज्या प्रामुख्याने जसे किंवा दुधी भोपळा, घोसाळी, काकडी, कारली, दोडका या जर आपण विचार केला तर हे जी खोडे कमकुवत असतात, ह्या कमकुवत खोडांना जर आपण आधार दिला, जसे की ताटी पद्धत असेल, मंडप पद्धत असेल, तर निश्चितपणे चांगली जोमदार वाढतात व आपल्याला चांगल्या प्रतीची फळे मिळतात. त्यामुळे शक्यतो ताटी व पद्धत किंवा मंडपावर वेलवर्गीय भाज्या जर घेतल्या तर निश्चितच आपल्याला चांगले फायदे मिळू शकतात. तसेच या पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला काही आंतरपिकं, मिश्र पिकेही घेऊ शकतो. पण शेतीमध्ये सर अशा 2 गोष्टी आहेत ज्यावरती तुमचं उत्पन्न अवलंबून आहे, ते म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन. तर मग भाजीपाला पिकांसाठी मी ह्याचा वापर कसा करू शकते? खत व्यवस्थापन करताना बऱ्याच गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे की साधारण कोणती भाजीपाला पीक आपण लावलेले आहे व त्याचा कालावधी किती आहे. यामध्ये प्रामुख्याने शेणखत किंवा हिरवळीची खते आपण सुरुवातीला देतो. शेणखत आपण लागवडी ज्यावेळी करणार आहे मुख्य शेतात त्यावेळी आपण ज्यावेळी लेआउट करतो किंवा अशा पद्धतीने तिथं मातीत चांगली मिसळली पाहिजे. शेणखत साधारण 20 ते 30 टन द्यावे. तसेच नत्र, स्फोरद, पाला, समजा कांदा असेल तर 100 किलो नत्र, 50 किलो स्फोरद व 50 किलो पालास अशा पद्धतीने द्यावे. वांगे असतील तर 150 किलो नत्र, 75 किलो स्फोरद आणि 75 किलो पालास अशा पद्धतीने द्यावे. नत्र युक्त खते देताना निम्मे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे व निम्मे नत्र 2 समान हप्त्यात विभागून द्यावे. तरी स्फोरद व पालास ही खते शक्यतो लागवडीच्या अगोदर द्यावीत. काही वेळेला सूक्ष्म द्रव्ये यांचा सुद्धा आपण फवारा पद्धतीने देऊ शकतो. तसेच महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा प्रकार, हंगाम व जमिनीचा मगदूर ह्याप्रमाणे आपण पाणी दिले पाहिजे. साधारण पिकाच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन जसे की उगवण क्षमता, फळधारणा असेल, फुलधारणा असेल किंवा फळ पोसण्याचा काळ यामध्ये ताण पडून देऊ नये. साधारण खरीप हंगाम असेल तर 10 दिवसाच्या अंतराने व उन्हाळी हंगाम असेल तर 5 ते 6 दिवसाच्या अंतराने आपण पिकांना पाणी दिले पाहिजे. भाजीपाला पिकांसाठी संजीवकांचा वापर करणं गरजेचं आहे का? पीक संजीवकांचा वापर थोड्या प्रमाणात करणे गरजेचं आहे. कारण पीक संजीवक हे थोड्या प्रमाणात मध्ये PPM मध्ये आपण जर वापरले, समजा वेलवर्गीय भाज्या असतील तर 2 पानावर असताना किंवा फळे पोसण्याच्या काळात किंवा काही समजा मिरचीमध्ये फुलगळ होते, ते फुलगळ होऊ नये म्हणून NA 50 ppm द्रावण जर वापरलं तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा दिसून येतो. तसेच वांगी या पिकामध्ये समजा 2,4-D 2 ppm हे जर वापरले 60व्या दिवशी आणि 75व्या दिवशी याचे 2 जर फवारले घेतले तर निश्चितच आपल्याला फलधारणा वाढून यामध्ये उत्पन्नात वाढ दिसून येते. तसेच संजीवक वापरताना
त्यातील क्रियाशील घटक पाहणे अतिशय गरजेचे आहे. त्याच पद्धतीने याचे प्रमाण काळजीपूर्वक करणे अतिशय गरजेचे आहे. तसेच NA, GA, इथरेल, जिब्रेलिक ॲसिड, इथरेल हे संजयक आपण वापरू शकतो. तसेच त्याचा उद्देश जो आहे आपल्याला साधारण उगवण क्षमता, फूल व फळ गळ कमी करणे, उत्पादन वाढवणे किंवा वेलवर्गीय भाज्यामध्ये मादी फुलांचे प्रमाण वाढवणे किंवा त्याचे जे रायपनिंग आहे हे सुद्धा कमी जास्त करणे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे पीक लावणीपासून ते पीक काढणीपर्यंत असे वेगवेगळ्या टप्प्यावर संजीवकाचा वापर आपण करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट आहे की संजीवके हे अतिशय काळजीपूर्वक व थोड्या क्वांटिटीमध्ये वापरावे लागतात. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ह्याचा वापर केला तर निश्चितच आपल्याला ह्यापासून चांगले फायदे मिळू शकतात. पण त्यासाठी मला आता आपण खत आणि पाणी व्यवस्थापन तर बघितलं, तर तणनाशकांचा मी कसा वापर करू शकते? साधारणपणे तणनाशकांचा जर विचार केला तर वेळेवर तण नियंत्रण करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आपली एक जुनी म्हण आहे किंवा तण खाई धन. जे आपण पिकांना जे पाणी किंवा हे खते देतो हे तण अगोदर शोषून घेतात आणि नंतर जे काही थोडं राहील ते पिकाला मिळत असतं. त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करणं अतिशय गरजेचे आहे. समजा खुरपणी करणे, 2-3 खुरपण्या कराव्या लागतात किंवा ज्या पिकामधील अंतर जास्त आहे अशा ठिकाणी आपण कोळपणी करू शकतो किंवा सध्या रासायनिक तणनियंत्रणाचाही आपण वापर करू शकतो. यामध्ये उदाहरणार्थ कांद्याचा जर विचार केला तर गोल हे औषध किंवा ऑक्झोफ्लोरोपिन हे साधारण लागवडीनंतर 3 आठवड्याने जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला 2 ते 2.5 महिन्यापर्यंत कांदा तणमुक्त दिसून येतो. तसेच समजा मिरची, वांगी असतील यामध्ये पेंडामिथिलिन वापरू शकतो. गावामध्ये आपण परसूट वापरू शकतो. तसेच तण नियंत्रण वापरताना सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की या तण नियंत्रणामध्ये औषध तयार करताना त्याचे प्रमाण किंवा कुठल्या स्टेजला वापरायचे आहे किंवा काही लागवडी अगोदर आहेत किंवा काही लागवडी नंतर आहेत याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि तण नियंत्रणाचं औषध करताना अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे. कारण ते जास्त झाले तर ते पिकावर हानिकारक असते. शक्यतो कमीत कमी जर असेल तर ते पीक तण मारले पाहिजे, पीक आपल्याला जिवंत राहिले पाहिजे. अशा उद्देशाने आपण जर त्याची काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला तण नियंत्रण केलं तर अतिशय उत्पन्नात वाढ दिसून येते. तसेच पिकांची वाढ सुद्धा जोमदार होते. त्यामुळे तण नियंत्रण करणे आणि वेळीच करणे ही भाजीपाला उत्पन्नाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. तणनाशकांबरोबरच सर एकात्मिक रोग किंवा कीड व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो? यामध्ये आपण एकात्मिक कीड व रोग नियंत्रण याचा विचार करताना सर्वसमावेशक बाबींचा विचार केला पाहिजे. यापासून पीक लावणीपासून ते पीक काढणीपर्यंत असे वेगवेगळ्या टप्प्यावर ह्याचे आपण लागवड केली पाहिजे. नर्सरीमध्ये काळजी घेतली पाहिजे. नर्सरीमध्ये फोरेट ग्रॅन्युल्सला वापर केला पाहिजे. तसेच रोपे योग्य त्या बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून लावली पाहिजेत. तसेच पिकांची फेरपालट केली पाहिजे. तसेच चांगल्या निचऱ्याची जमीन निवडली पाहिजे किंवा फेरोमोन सापळे ह्याचे ट्रॅप लावले पाहिजेत किंवा 4% निंबोळ्या अर्क ह्याचा फवारा केला पाहिजे. अशा विविध गोष्टी बाबी आहेत की जे आपल्याला सर्व गोष्टींचा सर्वसमावेशक विचार जर केला तर निश्चितच आपण कीड आणि रोग नियंत्रण करू शकतो. त्या दृष्टीने सर्व अभ्यास महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रामुख्याने जे आहे की एकात्मिक ज्या गोष्टी आहेत किंवा फिजिकल, मेकॅनिकल, कल्चरल किंवा बायोलॉजिकल या सर्व गोष्टींचा जर एकत्रितपणे विचार केला तर निश्चितच आपण ह्याचं कीड व रोग नियंत्रण करू शकतो. त्याचा फरक नक्कीच उत्पन्नावरती दिसून येतो. सर, आता आपण सगळं बघितलं की खत व्यवस्थापन, रोपवाटिका, पाणी व्यवस्थापन, पण आता महत्वाचं आहे ती काढणी, प्रतवारी आणि पॅकिंग. तर या पिकांसाठी हे कसं करावं? समजा वेलवर्गीय भाज्या असतील तर ते 2 ते 4 दिवसांनी त्याची तोडणी करायला पाहिजे किंवा दिवसाआड तोडणी करणं अतिशय गरजेचं आहे. समजा वांगी असेल तर 4 ते 5 दिवसांनी तोडली पाहिजेत. कारले असेल तर 8 ते 9 दिवसांनी तोडली पाहिजेत किंवा मिरची असेल तर 10 ते 12 दिवसांनी त्याची तोडणी केली पाहिजे. समजा आपल्याला बाजारात ज्या पद्धतीचा माल किंवा गुणवत्तापूर्ण माल जर पाठवायचा असेल तर अशा पद्धतीने आपण तोडणी केली पाहिजे की तो माल गिरायकाला अतिशय पसंत पडेल आणि त्या मालाची चकाकी किंवा तो माल गिरायकाने घेतला पाहिजे. अशा पद्धतीने आपण टेंडर स्टेजमध्ये असताना आपण तोडणी करून जर बाजारपेठेत पाठवला तर निश्चितच आपल्याला इतरांपेक्षा जास्त दर मिळेल. तसेच भाजीपाला काढणीनंतर याची रंग व आकारानुसार जर परतवारी केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याचे फायदा मिळतो. आणि हा शेतकरी बांधवांनी जर हा बाजारपेठेत माल नेला अशा पद्धतीने परतवारी करून तर निश्चितच रंगानुसार आणि आकारानुसार या शेतकऱ्याला इतरांपेक्षा जास्त दर मिळून शेतकरी बांधवांना या गोष्टीचा चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच. सर, जाता जाता तुम्ही शेतकऱ्यांना थोडक्यात संदेश या विषयाबाबत काय देऊ शकता? शेतकरी बांधवांनी भाजीपाला पिकांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गोष्टीचा योग्य
टप्प्यावर जर विचार केला व योग्य व्यवस्थापन जर केले तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने त्या पिकासाठी लागणारे जमीन असेल, हवामान असेल किंवा उन्नत किंवा सुधारित संकरित वाण असतील, या पिकाचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, योग्य वेळेवर काढणी करणे, पिकांना आधार देणे, संजीवाचा वापर, तण नियंत्रण, या सर्व गोष्टींचा जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपयोग केला तर निश्चितच आपल्याला या भाजीपाला पिकापासून 4 पैसे जास्त मिळतील व शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच. शेतकरी बंधू हो, क्षेत्र छोटं असो वा मोठं, तुम्ही जर सकारात्मक वृत्तीने आणि सरांनी जे आज आपल्याला उन्नत वाणासाठी लागवडीबाबत जे मार्गदर्शन केलंय त्याचा जर तुम्ही अवलंब केलात तर तुमची हीच शेती तुम्हाला भरघोस उत्पन्न द्यायला काहीच हरकत नाही. शिंदे सर, तुम्ही इकडे आलात आणि एवढं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानते. नमस्कार.